हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. वाचण्यास प्रारंभ करीतो महाराज. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे, ते जयातिशे ज्ञानस्तव, ते एक वाचुनी आणि जे भवस्वर्गाची ज्ञाने, ते अज्ञान ऐसे म्हणे निश्चयो करी, स्वर्गा जाणे हे सांडी, भवविषयी कान झाडी, ते अध्यात्म ज्ञानी होई सद्भावाचे. ज्ञानदेव समर्थ रत्नाकर महाराज, समर्थ दाजी महाराज के जय. अखंड हनुमान सप्ताह आज सुरुवातच आहे होती, पहिला दिवस. पहिल्याच दिवसाची सेवा ऐकायला आली, म्हणजे 1 नंबरच्या दिवसाची सेवा ऐकायला आली. 1 नंबरचे भक्त सगळे, 1 नंबरचे दिवस बी 1 नंबर, भक्त सुद्धा 1 नंबरचे, भक्तांची सेवा बी 1 नंबर. आणि हे पूर्ण सप्ताहामध्ये जी काही सेवा घडली करत असतो, श्रवणाची सेवा असते, चिंतन असेल, मनन असेल, भजन असेल, कीर्तन असेल, पारायण असेल, अन्नदान असेल, जी काही सेवा आपल्याला वाटायला मिळेल ती आपण करण्याचा प्रयत्न करतो. हे कशासाठी करायचं, कशासाठी करायचं? प्रत्येक जन्माला आलेला जो मानव आहे त्याला काय करायला पाहिजे हे भगवंताने भगवद्गीतेमध्ये सांगितलं. आणि भगवद्गीतेवरच सगळं ज्ञान हे माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्याला सांगितलं. भगवद्गीतेच ज्ञान आहे. काय सांगितलं भगवंताने? अर्जुना, तू कशासाठी जन्माला आलेला आहे? काय जन्माला आलेला असतो? 2 गोष्टी करायसाठी जन्माला आलेला आहे. पुरुष मागची सगळ्यात पुढे एकदम माझ्या एकदम पुढे एकदम 2 गोष्टी करण्यासाठी तुम्ही जन्माला आलेला आहात म्हणून सांगितलं. कोणत्या 2 गोष्टी सांगितल्या? एक ज्ञान मिळवण्यासाठी आणि दुसरी भक्ती करण्यासाठी. 2 गोष्टी करायसाठी तुम्ही जन्माला सांगितलं. आम्ही 2 करायला सोडून दिले, गोष्टी 1 बी आम्हाला घडली. किती सांगितल्या गोष्टी करायला? 2 सांगितल्या. आम्ही 2 सांगितल्यावर 1 बी करत नाही. असं करायला पाहिजे. त्याने 2 सांगितलं 4 व्हायला पाहिजे आपल्या हातात. 4 तसं होत नाही. 2 सांगितले तर 2च्या 2 करणारी फार थोडी माणसं, आणि दोन्हीतली एकाने करणारी काही थोडी माणसं, आणि दोन्हीतली 1 बी ना करणारी अनेक माणसं. असं त्याचं वर्णन आहे. दोन्हीला महत्व आहे. ज्ञान घ्यायचं आणि भक्ती करायची. भक्ती केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. भक्ती केल्यावर काय प्राप्त होईल? आम्ही काही कुठं मागतच नाही. मागतच मागतोय. कुठं पोरी होती, पोराचं सरळ होती, कुणाला कुठं
नोकरी लागू दे, कुठं पाणी केलेला घेऊन दे. काय फार मोठ्या काही गोष्टी आहेत का? फार मोठ्या गोष्टी नाही. किंवा कोणाला मूल बाळ नसेल, मूल बाळ होती, ह्याच्यापेक्षा जास्त काय मोठ्या गोष्टी नाही. लय गरीब असलं तर ते थोडं म्हणजे आपली परिस्थिती थोडीशी चांगली व्हावी, आम्हाला सुखी समाधानी द्यावं, एवढी चांगली घ्यावी, एवढंच. याच्यापेक्षा पुढं काय नाही. त्या छोट्या गोष्टी झाल्या, फार छोट्या गोष्टी झाल्या. केवढ्या छोट्या गोष्टी झाल्या तर बारक्या पोरांना आपण लय मोठी गोष्ट द्यायची गरज नाही. काय लहान मुलांना त्यांची भूक कशाला मागते? चॉकलेट घेऊन दिले तरी त्याला समाधान वाटते. म्हणजे मला उगायचं आहे भरपूर झालं. आता चॉकलेट फार मोठी किमतीची गोष्ट आहे का? त्याच्यामध्ये त्याला अगदी स्वर्ग मिळाल्यासारखं वाटते. मला चॉकलेट मिळालं, आनंद वाटतो. चॉकलेट पेक्षा आणखी पुढे बिस्किटाचा पुडा दिला, फार आनंद होतो. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. त्याच्यापेक्षा पुढे पेढा दिला, लाडू दिला, जिलेबी दिली, तर फार आनंद वाटतो. छोटा आहे, लय मोठी गोष्ट नाही, पण आनंद फार वाटतोय. मला खूप मिळाला. तसं तुम्ही आम्ही छोटं आहे सगळं मागलं, मग त्याला लय आनंद वाटतो. त्या छोट्या गोष्टी, ह्या गोष्टी मिळवायसाठी ही भक्ती आणि ज्ञान नाही. तुम्ही म्हणणार आम्हाला असंच गरीब ठेवायचं आहे का? तुमच्या मनात आहे का? आमचं काम कोणी असं तुम्हाला वाटतंय का? आमच्या पोटाला अन्न नसल्यावर आम्ही तुमची सेवा करावी का? आम्हाला घरात सुख समाधान नसल्यावर आम्ही कशी सेवा करायची? हे तुमचं आम्ही पुढे येतो. इतर नाही तर येतो. पण तुम्ही नाही मागितले तरी सुद्धा ह्यातली एक गोष्ट राहणार नाही. मागणारच होईल किंवा मागणारच करायचं आहे अशी गोष्ट नसते. ना मागणाराच सुद्धा सगळ्या गोष्टी होणार. तुम्ही नाही मागितली गोष्टी, एखादी नाही मागितली तरी ती गोष्ट होणार. कारण सगळं भगवंताला कळते. अंतरीचं गुज काय आहे, कोणाच्या अंतरात काय गुज आहे, सगळं त्याला माहित आहे. कारण तो करता करविता तो देव आहे, त्याला सगळं माहित आहे. आपण सांगायची गरज लागली का? नाही. हे छोट्या गोष्टी मिळणार आहेत, मागितली तर मिळणार आहेत, नाही मागितली तर मिळणार आहे. ह्याच्यापेक्षा मोठा टप्पा प्रकार मृत्यू लोकांमध्ये स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. वरचा टप्पा स्वर्गाचा. तुम्हाला स्वर्गातलं सुख दिलं, स्वर्गातलं. इथल्या सुखात आणि स्वर्गातल्या सुखात फरक आहे. इथं घडीभराचं सुख असतं, इथे किती घडीभराचं सुख. लग्न झाल्यावर किती दिवसाचं सुख असतं? थोडा काळात. आणि पुढे वृद्धाप काळात किती सुख असते? क्षण भरपूर सुख झालं. बालपण संपून तर ते सुख आहे. बालपण संपलं ते सुख संपून गेलं. हे सुख क्षण भरपूर आहे, थोडा काळ. ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ सुख स्वर्गामध्ये. इथं जशी झाडं आहेत आपली, त्या झाडाला फळं लागतात. ह्याला काय रोज फळ नाही, रोज फळ नाही. तिथं बहार आला का त्या ऋतूमध्ये त्याला फळ लागते. तिथं अखंड फळ आहे. अखंड म्हणजे कसे? झाडं तर वृक्षाचे. कशाची झाड आहे? साधी झाडं नाही, कल्पवृक्षाची झाड आहे. त्या झाडाकडे नुसतं जाऊन बसला तुम्ही, मला बाजरीची भाकरी हवे, लगेच बाजरीची भाकरी पोळी. मला लाडू हवं, लगेच लाडू पोळी. मनोकामना पूर्ण करणारी कल्पवृक्षाची झाड आहे. जे मागितली फळा, जे मागितली फळा.
इथल्यापेक्षा श्रेष्ठ झालं ना ते, इथल्यापेक्षा श्रेष्ठ झालं. तरी ह्याला काडीची किंमत आहे. आपण असं मिळालं सोडून एखादं पंचपक्वान्नाचं जेवण आपल्याला मिळालं तर आपण किती कौतुक करतो. काय जेवण करतो, काय केलं असेल, तसं केलं असेल, किती डान्स केला असेल. पण तिथं मागील ते मनाला जी इच्छा होईल ती पूर्ण करण्याची तिथं बोलत आहे. ह्याला सुद्धा काढण्याची किंमत नाही. स्वर्गातल्या सुखाला स्वर्ग सुद्धा कवडी बोलाचा आहे, त्याला की बोल नाही. ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ सुख आहे ते आत्मसुख आहे. कोणतं सुख आहे? आत्मसुख. ते आता आपण वय घेतले त्याच्यामध्ये ते सुख सांगितले. हे आत्मज्ञानाची गोष्टी आहेत. आत्मसुख हा विषय आत्मज्ञानाशी, हा भगवंताशी निगडीत आहे. हा कशाशी निगडीत आहे? भगवंताशी. आपण बाकीचं काही खाल्लं तर भगवंताचा त्याचा संबंध नाही. भगवंताची गोडी वेगळी. शबरीची गोष्टी बोलत होती काय पंचपक्वान्नात बोलून केलं का तेव्हा देव माझ्या झोपडीला भेट द्यावी, मला दर्शन द्यावं. इच्छा पूर्ण झाली. काय त्यांनी खायला ठेवलं? उष्टी पोळ, कोरतडलेली पोळ, दाताला गोड असेल ती पोळ टोपलीत ठेवायची. अशी टोपलीवर गोड तिथे ठेवलं. त्या उष्ट्या बोराला सुद्धा जो मान आहे तो इथल्या पंचपक्वान्नाला नाही, नवे नवे स्वर्गातील भोजनाला नाही. फिकी आहे त्याच्यात. पण त्याच्यात काय नाही, बाकीच्या गोष्टीत काय नाही. भगवंताचं प्रेम असेल, भगवंताचं अस्तित्व असेल, भगवंती सुख प्राप्ती नाही त्याच्यात प्रेम नाही. शबरीच्या उष्टेपणात काय होतं? प्रेम होतं. भगवंताविषयीचं प्रेम होतं. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. ते दृश्य नाही. भक्ती सगळे करतात पण त्याच्या ठिकाणी भाव शुद्ध नाही. भगवंतावर प्रेम नाही. भगवंताच्या नामस्मरणावर प्रेम नाही. भगवंतावर विश्वास नाही. भगवंताच्या नामस्मरणावर विश्वास नाही. 6 शास्त्र 8 प्रमाणावर विश्वास नाही. गुरुवचनावर, संत वचनावर विश्वास नाही. विश्वास नाही, श्रद्धा नाही. मग फलप्राप्ती कशी मिळणार? फलप्राप्ती कशी मिळणार? ह्याला महत्व जास्त नाही. देव भावाचा भूक येणार. भाव तेथे देव, भाव तेथे देव. आपला भाव, आपली श्रद्धा, आपला विश्वास सगळा प्रपंचावर टाकला आहे. तुम्ही प्रपंच जे तुमचं प्रेम आहे तुमच्या ठिकाणी किंवा आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी. आपण अल्पायुषी माणसं, फारसं आयुष्य आहे का आपल्याला? नाही. कधी देह संपेल याचं माहिती आहे का? नाही. तुम्ही कोणाची चिंता करता? कोण मुलाची चिंता करतोय ह्याचं काय करायचं? कोण मुलीची चिंता करतोय ह्याचं काय करायचं? कोण जावायची चिंता करतोय ह्याचं कवा नीट व्हायचं? कोण कोणाची चिंता करतोय? तुम्ही दुसऱ्याची चिंता करायसाठी जन्मात आलेला नाही. जो असे आपले इथं जागत तुम्ही येताना ह्यातलं बरोबर कोण नाही. काढले कोण? का पोरगा बरोबर आहे, का पोरगी बरोबर आहे, का पत्नी बरोबर आहे तुमच्या येताना तुम्ही, का कोण पाहुणे रावळे, का कोण आहे येताना? कोण आहे का? जन्माला येताना एकटा. इथला बाजार संपला, हा खोटा बाजार. ज्या बाजारात तुम्ही शोधता ना, काय शोधताय? माझं माझं माझ्यासाठी करावं, लेकरासाठी. माझं लेकरू सुटलं, माझं, ते तुझं नाही.
तुझं कोणीही नाही या जगात, म्हणून तू एकटा आलास आणि जाताना सुद्धा तू एकटा जाणार आहेस. तुझं कोणीही नाही, मग कोण आहे तुझं? तुझं कोण आहे? निर्वाणीचा एक पांडुरंग. कोण आहे तुझं? निर्वाणीचा एक पांडुरंग. भगवंत आहे. येताना मी तुमच्या बरोबर आहे. जन्मला बरोबर नाही का? संपल्यावर ही सगळा बाजार मृत्यू झाल्यावर मी तुमच्या बरोबर नाही का? भगवंत तुमचे सर्व येतात. येताना बी आहे, जाताना बी आहे. ही शरीर सोडताना आहेच. शरीर धारण करायच्या आधी बी आहे, शरीर धारण केल्यावर बी आहे. शरीर संपलं तरी सुद्धा तो आहे. खोटं काय? दिसतंय ते खोटं आहे. दिसेल ते नाशिवंत, न दिसेल ते शाश्वत परिपूर्ण. मार्ग कशाचे लागलो आपण? खोट्याचे. कशाच्या मार्ग पळायला का? खोट्याचे. खोटं आहे त्याला खरं मानलं. खोटं आहे त्याला काय म्हणलं? माझं 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 म्हणतात. ते सगळं ओझं टपडून घेतलं माझं म्हणून. त्यातलं तुझं कोण आहे बघ ना? कोणी नाही तुझं. घडीवर स्वार्थासाठी तुला कोण जळते? कशासाठी कोण जळते? ती स्वार्थासाठी. आता पोळा सण आला. तुमच्याकडे पोळा सण जास्त साजरा करत नसतील. आमच्याकडे पोळा सण जास्त. बैल पोळा, बैल पोळा. आता या अमावस्या, त्या दिवशी त्या बैलाला सगळं सजवायचं, बागामुळे घालायचे, स्वच्छ धुवून काढायचं, सगळं ते बेगडं लावायची, रंग लावायचा, सगळं पाहिजे ते अत्तर लावायचं, त्याला गोड खावा पिऊ घालायचं, शेंबे वगैरे नवीन बसवायचं. त्याला रक्त मिळायचं नाही, त्याच्या खमली झुल त्याच्या अंगावर. खायला कोण वाळली पिंडी सुद्धा टाकणार नाही त्या दिवशी. खायला सुद्धा त्याला अगदी गोडधोड सगळ्या गोष्टी पाहिजे ते सगळं गोड. पण किती दिवस? एक दिवस. दुसरा दिवस उजाडल्यावर झोप काढून ठेवते ती, सगळ्या गोष्टी काढून ठेवते ती आणि झोपते ती नाकाला. वड नाक नाही वडला चापकाचा रट्टा. का झोल घालून ठेवलं सगळीकडं आज चापकाचे रट्टे. ती तुमची आमची गोष्ट आहे. एखादा दिवस तुम्हाला आनंदाचा देतील तर पुन्हा मागे चापकाचे रट्टे. हा असा संसार. संसार दुःखमूळ चहूकडे इकडं रात्रंदिवस तळमळ जाणार नाही. नाही म्हणून सांगितलं. संपू शकत नाही तळमळ. देह संपला, घेऊन अग्निकाष्ट दिला तरी त्याची तळमळ संपत नाही. पुन्हा काय करते? ती तळमळ संपली, गडी तर गेला, देह तर संपला. स्वप्नात कोणाची तरी येऊन सांगते, त्याला तुम्ही सांभाळलं बाबा असं करतो. तू देह सुद्धा तू अजून सांगतो. हाय तर मोठी चिंता आहे, गेल्यावर मी त्याची चिंता आहे. आता त्याला गती कुठली मिळेल? अशा व्यक्तींना पुण्य लाभ मिळालेला नसतो, सेवा घडलेली नसते, ज्ञान मिळालेलं नसतं. अशी माणसं मनुष्य गतीला येत नाही, माणसाच्या जन्माला येत नाहीत. कारण पुण्य कमी असते. तिकडे दुसऱ्या जन्माला जातात, पशु पक्ष्याच्या जनावरांच्या गतीला जातात. मी मानव जन्म दुर्लभ आहे, पण हाय तर ह्याची किंमत कळली का? ह्या जन्माची किंमत कळली का? हाय तर नाही. कोणासाठी उघडली हाड? प्रपंचासाठी, माझ्यासाठी करायला लागते. व एवढं कोणासाठी उघडली? घरातल्या माणसासाठी उघडली, प्रपंचासाठी उघडली. पण त्याला उघडू दे तिकडे. काय उघडायचं ते? शरीर उघडलं, मन तरी भगवंताच्या चरणाशी अर्पण करायला काय? आता मनानं काय करणार तुम्ही? तिथे काय गोष्ट आहे का? नाही. शरीराचं गोष्ट प्रपंच. आता मन तर भगवंताच्या चरणावर ठेवायला पाहिजे, ते पण नाही.
वाचा दिलेली आहे भगवंतानं, ती वाचा सुद्धा त्याचं नामस्मरण करण्यासाठी नाही. डोळे दिलेले, डोळ्याने भगवंताची मूर्ती पाहत नाही, दर्शन घेत नाही, साधू संतांच्या दर्शनाला नाही, देवाच्या दर्शनाला नाही, डोळ्याने कधी पारायण केलं नाही, वाचन केलं नाही. मग ह्या डोळ्याचा उपयोग काय? जे शरीर आपल्याला दिलं, हे शरीराने सेवा करतोय आपण, करतोय सेवा, नाही अशी गोष्ट नाही. कशी सेवा करायला सांगितली? काया वाचा मने. कशी सेवा करायला सांगितली? काया वाचा मने. अशी तुम्ही सर्वात सेवा करा म्हणजे. मग आता करत नाही आपण, काही करतोय, वाचन करतोय, मनन करतोय, पण कशी करतोय? अशुद्ध सेवा करतोय. कशी सेवा? अशुद्ध सेवा आहे. ती सेवा मान्य नाही ना. तुम्ही काय वाचनाने करता सेवा, पण अशुद्ध आहे. शुद्ध सेवा पाहिजे. काय न वाचन मला, मग ती भगवंताला ग्रहण होते. शेवटची गोष्टी बरोबर झाली का नाही? का होती? शुद्ध होती. चोखोबाच्या कड्या खायला जात ना भगवंत, काय तिथं पंचपापांना जाणं होतं का? शुद्ध आहे ना. जे शुद्ध आहे ते ग्रहण करते, अशुद्ध आहे ते ग्रहण करत नाही. आपण शुद्ध सेवा नाही ते ग्रहण करू शकत नाही. काही नाही, वाचन नाही, मनाला नाही, काया शुद्ध नाही, काया शुद्ध नाही. म्हणजे आम्ही आंघोळ केली शुद्ध, पूजा सुद्धा करत नाही, गंध सुद्धा घेत नाही, आम्ही अशुद्ध आहे का? असं म्हणावं बाबा, असं कसं करतो असं वाटू शकत. अज्ञानात मनुष्य काही वाटू शकतो, काही बोलू शकतो. संत वचन खोटं नसतं, शास्त्र वचन खोटं नसतं, गुरुवचन खोटं नसतं. आणि प्रवचन हिंदच चालू असते असं नाही. सहज बोलून हितोपदेश, बसशील तर ते प्रवचन चालू असतं, बसलेल्या ठिकाणी प्रवचन चालू असतं. सहज बोलून हितोपदेश करुणी सायाचं शिकवली. 100 माणसं म्हणून मी सांगत असते, 2 माणसं असली तरी त्याच्या विरुद्ध सांगत असते. ते काय 100 आहे म्हणून सांगत असायच्या गोष्टी असं नाही. 2 असले, 1 असलं तरी सांगावं लागते. ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंड ब्रह्मगिरीच्या ठिकाणी त्यांच्या आईवडिला समवेत ज्यावेळी प्रदक्षिणाला गेलेली होती, त्यावेळी ती वाघाची किंकाळी ऐकू आली, सगळी जिकडे तिकडे पळून गेली. आणि त्याच गोंधळात कोणाला वेळ लागला नाही, कोण कोणीकडे पळालं, कोण कोणीकडे पळालं. आणि नेमकं त्या गुहेमध्ये नाथ थांबलेले होते, काही नाथ तपश्चर्या करत बसलेले होते. त्यांच्या गुहेमध्ये निवृत्तीनाथ बरोबर त्यांच्याच गुहेत गेली. आता तिथं काय ते महाराज त्या गुहेत म्हणून गेले का नाही त्याला माहित नाही. की उगी जे कुठं दडून बसायचं, आपला जीव वाचवायचा म्हणून त्या आकारताना पडून गेले आणि त्या गुहेत गेले त्यांच्याजवळच गेले, वैष्णवाच्या जवळच दर्शन झालं आणि तिथंच त्यांना अनुभव झाला. माऊलींना त्याच ठिकाणी अनुभव झाला. मग ते काय जाणून गेले का नाही, सहज गेले, गुरुची भेट झाली, अनुग्रहाची प्राप्ती झाली. पुढं सगळं ज्ञान माऊलींना त्यांनीच ज्ञान दिलं, अनुभव दिला, सगळं पुढच्या गोष्टी झाल्या. आता आपली सेवा शुद्ध का नाही? शुद्ध का नाही? हे शरीराने सेवा करतोय, हे शरीर संपूर्ण शरीर शुद्ध लागते, संपूर्ण शरीर. आता काय शुद्ध लागते? आपलं रक्त शुद्ध लागते, आपली बुद्धी शुद्ध पाहिजे, विचार बुद्धीने करतो ना. माळ गळ्यात घातले आणि दुसऱ्याचं वाईट चिंतन करतोय,
दुसऱ्याची निंदा करतोय, त्याला कोणाला चांगलं चाललेलं बघवत नाही, मग त्या मालाचा काय उपयोग आहे? ते शरीर अशुद्ध समजायचं. ज्या शरीरातून अशुद्ध शब्द बाहेर येतात, अपशब्द बाहेर येतात, वाईट शब्द ज्याच्या तोंडून बाहेर येतात, ते शरीर कसं आहे? अशुद्ध शरीर, शुद्ध शरीर. मन, ज्याच्या मनात चांगले पवित्र विचार येत नाहीत, वाईट विचार येतात, ते मन शुद्ध नाही. मग ते मन कसं पाहिजे? जैसे गाव आहे तसे ज्याचे मन भगवंत जाणं तयार होईल. शुद्ध मन असेल, शुद्ध शरीर असेल, शरीर शुद्ध, वाचा शुद्ध, डोळ्यानं शुद्ध पाहतोय, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल मनोभाव. सगळ्या गोष्टी देतो. तुम्ही जे जे करता, जे जे करता कार्य कृती, ते करत असताना तुम्हाला पहिल्यांदा कोण दिसला पाहिजे? भगवंत दिसला पाहिजे. दळिता कांडिता, जनाबाई म्हणतात ना, काही करू नये, भगवंताचं स्मरण. कोणाचं? विठ्ठलाचं. विठ्ठलाचं स्मरण केल्याशिवाय जनाबाई दळण करायचं असू दे, कांडण करायचं असू दे, काय पाणी आणायचं असू दे, काय करत होते कार्य, तिच्या देहाची पूर्ण शुद्धी झाली. वाचेची शुद्धता, वाचन काय म्हणते? भगवंताचं चिंतन म्हणते. डोळ्यानं काय पाहते? भगवंतच पाहते. आठवते कोणाला? भगवंतालाच. काम करताना सुद्धा आठवते कोणाला? भगवंतालाच. आता मग त्याचं शरीर शुद्ध झालं ना. शरीर काय झालं? शुद्ध झालं. पण त्या शरीरानं जे काय करेल ना पदार्थ, तो शुद्ध आहे. म्हणजे अन्न तयार करते, नाहीतर गौऱ्या तयार करते. गौऱ्या, आता आपण अन्न तयार करतो, अन्न तर शुद्ध झालंच झालं. गौऱ्या तयार केलेल्या सुद्धा शुद्ध झाल्या. म्हणजे गौरीचा सुद्धा उद्धार झाला. शुद्ध कधी होतं? उद्धार होणे. तुमचा अजून उद्धार झाला नाही. अहो, भक्ती कशासाठी करते ती? उद्धार होण्यासाठी. कशासाठी भक्ती करायची? याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. पण ते कसा होणार आहे? गोड गोड उद्धार गोड म्हणायचं. आमचा उद्धार. आईने शिरून पडली होती, दगडच ना, शिरण दगडच. दगड होऊन पडले. बरोबर रामचंद्राच्या चरण स्पर्शाने नुसता अंगठ्याचा स्पर्श झाल्या उद्धार झाला. म्हणजे जड दगडाचा उद्धार झाला. जड दगडातूनच प्रगट झाले ना, पूर्व ह्याला प्राप्ती झाली, त्याच्या पूर्व शरीराची प्राप्ती झाली. म्हणजे दगडाचा उद्धार झाला. तुमचा काय उद्धार होणार नाही, पण अजून उद्धार झालेला नाही. उद्धार झालेला नाही. मग कधी होणार? त्या जनाबाई सारखं त्या गौरीनं ज्यावेळी विठ्ठल विठ्ठल नामस्मरण ऐकू येणार, मग समजायचं आपलं काया वाचा मनी सर्व शुद्ध झाले, आपलं शरीर शुद्ध झाले. मग आता आपला उद्धार झाला. आता आपला उद्धार झाला. प्रत्येक गोष्टीतून तो प्रत्यय येतो. प्रत्येक गोष्टीतून. माऊलीने रेड्यामुखी वेद बोलवलं, रेडा सुद्धा नामस्मरण म्हणायला लागला. आता त्याला काय माणसाची वाचा आहे का? पण तो सुद्धा मनुष्यवाणीने बोलू लागला. म्हणजे रेड्याचा काय झाला? उद्धार झाला. तुमचा आमचा सुद्धा उद्धार होणं गरजेचं आहे. तो उद्धार कशाने होईल? भक्तीनं होईल. उद्धार कशाने होणार? भक्तीनं होईल. भक्ती केल्यानं आणि ज्ञान मिळवण्यानं. भक्तीनं पण होणार आहे आणि ज्ञान मिळाल्यानंतरही होणार आहे. मग तो उद्धार आहे. तो नाही.
मग ही भक्ती कशासाठी करायची? काय करायचं भक्ती? ही साधना कशासाठी करायची? तर आज ज्या अडकलेला केर कचरा आहे ना, ते कोडा कचरा आहे. एक तुम्ही कसं सगळ्या उठल्यावर तुम्ही दोन झाडात आहे घाण्याची सगळी फार करून टाकताय, तसं पाहावे आपणाशी आपण, पाहावे आपणाशी आपण. आपले काय अडकले, वाईट काय, जगाला विचारत बसायचं नाही. तुम्ही दुसऱ्याने बी म्हणायचं नाही, माणूस वाईट आहे हो असं करते का? दुसऱ्याचं काय गरज नाही. आपले काय अवगुण आहेत ना, आपण शोधायचे, आपणच संपवायचे. शोधायचे कोणी? आपण. संपवायचे कोणी? आपण. सगळं आपल्याला करायचंय, सगळं आपल्याला करायचंय. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे शिल्प दगडा पहिल्यांदा त्याला मूर्ती घडवणार ना, तो मूर्तिकार पहिल्यांदा मूर्ती दिसते का नाही, पण घडवल्यावर मूर्ती होणार आहे ना. तसं तुमची मूर्ती घडली पाहिजे, दिव्य मूर्ती घडली पाहिजे तुमची. काय माणूस चांगला आहे हो, फार चांगला माणूस. त्याचं काय दिव्य ज्ञान, काय दिव्य शक्ती, काय दिव्य बोलणं, काय दिव्य सगळे सेवा, सगळे यथासांग हे घडलं पाहिजे. स्वतःच आपण ती साधना केली पाहिजे. आणि जे सगळं शुद्ध होईल, तुमचे काय शुद्ध झाले, तुमचं रक्त शुद्ध व्हायला पाहिजे. फरक कशात पडतो माहिती आहे? रक्तात. रक्त शुद्ध झालं तर रक्त अशुद्ध असेल तर त्या ठिकाणी शरीराचं कार्य चांगलं होऊ शकत नाही. जे जे करेल ना ते अशुद्ध आहे. अशुद्ध रक्त ज्याच्या शरीरात आहे त्यानं केलेलं कार्य अशुद्ध आहे. ज्याच्या शरीरात रक्त शुद्ध आहे त्यानं केलेलं कार्य शुद्ध होणार. रक्त शुद्ध पाहिजे, दृष्टी शुद्ध, दृष्टीची शुद्धता. आपण स्नान करतो कशासाठी? शरीर स्वच्छ हो, डोळ्याची स्वच्छता कधी होणार पाहिजे. डोळ्याची पडदा घेतो धुतली म्हणून ती स्वच्छता आहे. त्या दृष्टीने चांगलं पाहिलं, चांगलं पाहिलं त्या दृष्टीनं, मग ती दृष्टी पाहून होती, तिचा उद्धार होतो. चांगल्यातलं चांगलं तिनं पाहिलं, दर्शनाचा लाभ झाला त्या दृष्टीनं, ते समान आहे. त्या दृष्टीचा उद्धार झाला. कानाचा उद्धार होईल. ह्या कानानं भरपूर भजन ऐकलं, भरपूर भजन ऐकलं, भरपूर कीर्तन ऐकली, भरपूर प्रवचन ऐकली, भरपूर पारायण ऐकली, मोठी पारायणाचं ज्ञान ऐकलं, अनेक चांगल्या गोष्टी परमार्थाच्या ऐकल्या, हरिपाठ ऐकला, अनेक गोष्टी ऐकल्या. आणि ते सगळं ऐकल्यावर या कानाचा उद्धार होईल. कानाचा काय होईल? उद्धार होईल. डोळ्याचा दर्शनाचा लाभ घेतल्यानंतर डोळ्याचा उद्धार होईल. त्या दृष्टीला शुद्धता प्राप्त होईल, कानाला शुद्धता प्राप्त होईल, वाचेला शुद्धता प्राप्त व्हावी. वाचेला अखंडमुखी हरिनाम, अखंड हरिनाम सप्ताह. अखंड नाही, 7 दिवस त्याला अखंड म्हणायचं ना नाही. जे अखंड झालेले असतात, 12 वर्ष यज्ञ चालले पूर्वीच्या काळी. किती वर्ष? 12 वर्ष यज्ञ चालायचे. इतके मोठे बाबा, हे अखंड नाही. 12 वर्षाचे यज्ञ असला तर तो अखंड नाही. आपण काय करायचंय? आपल्या ठिकाणी हा ज्ञान यज्ञ अखंड चालू ठेवायचा. ज्ञान यज्ञ अखंड चालू ठेवायचा. हा सप्ताह आपला अखंड चालला पाहिजे. कशाचा? सेवेचा, आपल्या भक्तीचा. म्हणजे काय अखंड चाललं पाहिजे? वाचे अखंड नामस्मरण चाललं पाहिजे. मनामध्ये चिंतन अखंड असलं पाहिजे भगवंताचं. कार्य करताना भगवंताचं स्मरण कार्य केलं पाहिजे. शेतातलं काम करू दे, सावता महाराज शेतातलं काम करू दे,
सावतामाळी. पण शेतात काम काय आहे? पाण्याने भिजवायचे, शेती भिजवायची, काय शेती खांदायचं किंवा काय शेतीमध्ये काय काम शेती करायचं, भाजीपाला लावायचा, इतर काय गोष्टी आहेत. शेताचं काम करताना सुद्धा त्यांचं हरिनाम बंद नाही. काम चालू आहे, काम बंद आहे का? नाही, काम बंद नाही, पण हरिनामही बंद नाही. अखंड मुख्य हरिनाम. त्याला काय दिसत होतं? तिच्या डोळ्याला काय दिसत होतं? तिला दोडका आहे, मिरची आहे, कांदा आहे, मुळा आहे, ते दिसत होता का? नव्हता. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. त्याला कांदा दिसत नाही, मुळा दिसत नाही, तो विठ्ठलच दिसतो. सगळा मळ्यामध्ये काय दिसतोय? विठ्ठल दिसतोय. म्हणजे त्याची दृष्टी शुद्ध झाली. संत महाराजांची दृष्टीचा उद्धार झाला. तुम्हाला मला दिसतोय नाही दिसत? आपण कांदा आहे, मुळा आहे, पण त्याला सगळा मळा म्हणजे विठ्ठल दिसतो, विठ्ठल दिसतो ना. दृष्टीची शुद्धता झाली त्याच्या. वाचीची शुद्धता होती. त्या वाच्याने जे चांगले गोष्टी बोलला, देवाचा आखंड हरिनाम घेतला, वाचा शुद्धी झाल्यानंतर काय होईल? तुम्ही जे बोलाल ते सत्य होईल. जे बोलाल ते सत्य होईल. त्याला वाचा शुद्धी म्हणतात. इतकं सगळ्या शरीराचं शुद्धी झाली पाहिजे, मनाची शुद्धी झाली. सगळी शुद्धी झाल्यानंतर जी सेवा करणार ती सेवा तिथं तुम्हाला भगवंतापर्यंत पोहोचवते. किती आपल्या वाट्याला यायचं, किती शुद्धता होणार आहे. फार तटपुंजी, फार तटपुंजी. म्हणून पहिल्यांदा ही शुद्धता करा, सगळी शुद्धता अगोदर करा. बारक्या बारक्या गोष्टी तर करा पहिल्यांदा. ते 7च दिवसात करायचे असे गोष्ट नाही. अखंड सवय लावा. पहाटे लवकर उठा. उठल्या उठल्या काय करा? स्नान करा, सगळं शुद्धता करा, बाहेर सडा टाका, रांगोळ्या टाका, काढा, प्रसन्न वातावरण, पहाटे पूजा करा, नामस्मरण करा. सुरुवात चांगली करा ना. शेळी पहाटेच्या वेळेला अखंड नियम पाहिजे. हा अखंड नियम, त्याला नित्य नियम म्हणतात. नित्य नियम नामी जे प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयार. एक दिवस करायची गोष्ट नाही भक्ती म्हणजे. मग ती कशी करावी लागते? शेवटच्या श्वासापर्यंत करावी. शेवटच्या श्वासापर्यंत. आमची सेवा भक्ती कशी ती कराड पद्धतीवरची भक्ती असते. कराड पद्धतीवरची. आमच्याकडे महाराज ह्याला घेऊन बस काम करायचं, हे असं काम असं घेऊन 5 गुरुवार निरंकार कर, निरंकार कर 5 गुरुवार मोजायला लागते. ते आज पहिला झाला बरं का गुरुवार झाला, पण दुसरा झाला, तिसरा झाला. प्रत्येक गुरुवाला सांगते. म्हणजे का? तुम्ही सांगितले तुम्ही 5 करायचा, 6 करायचा नाही. तुला 7 करायला नको म्हटले कोण? 5 सांगितले 9 करायला कोण नको म्हटले का? नको म्हटले का? नाही. आमचे महाराज गेल्यानंतर, रत्नाकर महाराज गुरुवारी गेल्यानंतर मी अनुष्ठानाला सुरुवात केली. आपले भाऊ होते राजेंद्र भाऊ, तो भावना म्हणतात अनुष्ठान सुरू झाले. पहिल्यांदा 1 वर्षाची भगवंताकडून आम्ही प्रार्थना करून मान्यता घेतली अनुष्ठानाची. 1 वर्ष झालं, पुन्हा 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाली अनुष्ठान. मग भाऊला वाटलं आता महाराज बंद करतील, 1 वर्ष 2 वर्ष अनुष्ठान झाले बंद करतील. म्हणजे मला म्हणले एक गोष्ट बोलू का? बोला. म्हणजे अनुष्ठान चालेल. मग तुमचं काय किती वर्ष करायचे काय? तसं काय ठरवलेलं? 5 वर्ष तर करावं बाबू आहे. त्यांनी इच्छा काय व्यक्त केली? 5 वर्ष जरी अनुष्ठान केली तर पुष्कळ झाले, भरपूर होते. कारण की अनुष्ठान साधे नाही, खूप खडतर साधे करणार काय अडचण नाही. 5 वर्ष झाली.
10 वर्षाचं तरी बंद केलं नाही. 12 वर्षाचं तप पूर्ण झालं तरी बंद केलं. मग 1 वर्षाची करायची असते ती, त्याला 12 झाले तरी मी मागं थोडं बघितलं नाही, 15 झाले तरी मी मागं थोडं बघितलं नाही. आम्हाला काय मिळवायचं होतं, आणि जे मिळवायचं ती 1 वर्षाचे अनुष्ठानात मला दिलं असते. काय पाहिजे सांग लगेच, काय पाहिजे न सांगता कळे अंतरे जे तुझं, आता तुझे आता माझ्या लाज तुझं देवा. हे आपल्या गोष्टीला सांगायचं नाही, तेव्हा देते. चला हे तुला काय पाहिजे, मागायची कुठे गरज आहे, करायची गरज आहे, सेवा करण्याची गरज आहे, विश्वास ठेवण्याची गरज आहे. सेवा नाही, विश्वास नाही, श्रद्धा नाही, नित्य नियम नाही. आमचं काम होते तेवढं, काम झाल्यावर आम्ही माळ घालतो. काम झाल्यावर माळ घातली माळ किती दिवस टिकवणार. जेवढं अडचण येत नाही घरात, एखाद्या पोराकडून पोरीकडून काहीतरी अडचण घरात आली का त्याच्या शेळीच्या भेट्या पडला, ते सगळं सोडून देते बसते. काय झाले बिघडलं, पोरानं पाक बिघडलं, तू बिघडला का पोरगा बिघडलं, पोरीनं पाक बिघडावं, तू बिघडला का पोरगी बिघडली. तुम्ही बिघडलेल्या नादाला लागायचं का चांगल्याच्या नादाला लागायचं. आपलं काम काय तेवढं करायचं, मार्गदर्शन करायचं, होईल तेवढं त्याच्यासाठी करायचं. करायचं त्याची मोठं नाही, पण त्याने सोडला मार्ग वाईट मार्गाला गेलो तुम्ही सोडायचं काय. चांगल्या माणसाने चांगला विचार झाला, बिघडलेला तो विचार करायचा. तिथं वेगळा कोण मोजायचा, वेगळा कोण मोजायचा. असं कोणाला तर राग काढायचा नाही देवावर किंवा गुरुवर. काय प्रारब्ध जे भोग आहेत म्हणायचे तिच्या नशिबावर सोडून द्यायचे. काय करायचं, शेवटी तुमचं पुण्य गाठीला किती आहे ना त्याच्यावर सेवा मिळणार आहे. म्हणजे जर पुण्य गाठीला नाही कसं लाभ झाला दूर होणार, भगवंतापासून दूर होणार, गुरुपासून दूर होणार. तुम्ही पुण्य संचय वाढ झाली पाहिजे, ती वाढवा. तुम्ही कधीही भगवंतापासून दूर जाणार. मिळवायचंय काय, भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळाली पाहिजे, सेवा मिळाली पाहिजे. आम्ही इतकी अनुष्ठानं केली, एवढ्या तपश्चर्या केल्या, 7-8 तपश्चर्या झाल्या, 11 दिवस निर्धार केले. एवढ्या वयात सुद्धा त्या तपश्चर्या चालू. काय मागणी आमची त्यानं, काय आम्हाला प्राप्त करून काय घ्यायचं. एकही गोष्ट आम्ही मागितली आज ताब्यात एवढे शेवटी हे कोणासाठी, तुमच्यासाठी, जगाच्या कल्याणासाठी करायची मूर्ती. हे एवढं करून आम्ही काय मागणार आहे. तुम्हाला द्यायचं असलं तर आम्हाला एकच दे, काय द्या तुमच्या चरणाजवळचा बस संपला. त्याच्या चरणाजवळची जागा मिळत नाही. खूप तपश्चर्या करावी लागते तेव्हा त्यांच्या चरणाची जागा मिळते. लक्ष्मीने किती सेवा केली असेल तेव्हा तिच्या चरणाजवळ जागा मिळाली भगवंताची. लक्ष्मी कुठे आहे, अखंड भगवंताच्या चरणाजवळ. ती सहज जागा तिला मिळाली नाही, खूप मोठी तपस्या. तसं भगवंताच्या चरणाजवळची जागा किंवा त्याची कृपा प्राप्त करायची असेल, आपला उद्धार करून घ्यायचा असेल, हे सगळं काया वाचा म्हणे सेवा आपण करतोय, समर्पित करत नाही. परत कायाने सेवा केली, वाचेच केली, मनानं केली, पण समर्पित नाही. काय नाही, समर्पित. समर्पित भावना काय. आपण एखाद्या पाहुण्याला आयर केलं, 10 रुपयाचं आयर केलं, त्याच्यावर आपली आशा राहत नाही की दिला तो आयर संपलं. तसं तुम्ही आम्ही सेवा करतो की पूर्ण कोणाला अर्पण करत नाही. मग काय करते, मी हे करतो देवा तेवढं माझा असं अर्पण नाही. भगवंताला सेवा समर्पित नाही. कुठे का नाही. मग भगवंताची साठी सेवा नाही, आपल्या प्रपंचासाठी सेवा करते. कामना भक्ती माणूस आपल्या स्वतःच्या प्रपंचासाठी सेवा करायला नाही. भगवंता तुझ्यासाठी काय सेवा करायची भगवंताची.
सेवा का करायची बघून त्याची तुम्हाला ही दुनिया दाखवली, भगवंतांनी दाखवली, ही ध्येय तयार केलं, त्यांनी पिंड तयार केला, जन्माला घातलं त्यांनी घातलं. ज्याने ध्येय दिला त्यांना त्याचे करावे भजन. ते ध्येय कोणी दिला? त्यांनी. दुनिया दाखवली कोणी? त्यांनी. त्यांनाच विसरला. आता काय करू शकतो? तुझं आहे तुझं पाशी, तरी तू जागायचं कोणाशी? जेणे तुला सगळं मिळवून दिलं त्यांना तू विसरला. आणि एवढं देऊन इतके सुंदर शरीर दिलं, एवढे सुंदर डोळे दिले, एवढी शक्ती दिली, एवढी वाचा दिली चांगलं बोलण्यासाठी, सगळ्या गोष्टी आपल्याला दिल्या, ज्ञान दिलं, बुद्धी दिली, सगळं दिलं, तरी सुद्धा तो काय म्हणतोय? आम्ही माळ घातलीच देव, घातले उपकार करावा तुला देवावर. मी माळ घातली हा उपकार आहे देवावर केलेला, त्या महाराजावर केलेला उपकार आहे. आम्ही माळ घालतो, मग आमच्या असं होते. किंवा काय झालं म्हणतं कसं, आम्ही माळ घालू, तुला आमच्या पोराचं काम होऊ द्या, आम्ही माळ घालू. म्हणजे काय? आम्ही उपकार करायला लागलो. कॉन्ट्रॅक्ट पद्धत आहे का? हे द्या हे करतो, ते द्या हे करतो. हे कॉन्ट्रॅक्ट पद्धत आहे का? तुला आधी दिलेलं कोणी दिलं? तुला जे दिलं ते कोणी दिलं? ध्येय कोणी दिलं? सांग त्या माणसाचं मागे ध्येय कोणी तयार केलं? तुला बुद्धितत्व दिली, बुद्धी दिली कोणी दिली? सांग. त्याच्यातल्या कुठल्या माणसाला दिली का? भगवंत दिली. धन्याचा हा माल, मी तो हा माल भार वाढ. माल कोणाचा? धन्याचा. हा माल छत्री पडून काय लागला? तुला काय उचलून फेकी टाकलं, तू कशाला ऍड करायला लागला? माल कोणाचा? बुद्धी कोणाची? पण तू मला काय ऍड करायला? तू आणून दे, खाऊ दे, त्याला काय खायचं? तसे गोष्ट आहे. ध्येय भगवंताने दिला आणि ती शिरजोर कोणाला व्हायला लागला? भगवंतावरच. मग असं करावं का? आमच्या घरात एवढं असं दुःख निर्माण व्हावं का? आमच्या आजोबापासून इतकी शेवाली एवढ्या माळा गाठलेल्या, मग असा प्रसंग आमच्यावर केव्हा नाव का? अरे बाबा, इथं राहणारा कोण आहे? त्याचं नाव सांग की हा माणूस मरणार नाही. असं कोण आहे का? राहताना मृत्यू लोक आहे घरात राहतो, हे सगळं मृत्यू लोक आहे. आणि या मृत्यू लोकांचे राहतात ते सगळे मरतात. मरणाऱ्या गावात राहिला मग मेला म्हणून काय तू करतोस? आणि तो मेलाय, तू पण मरणार आहे, राहणार आहे कोण नाही. मग देवाला काय गोष्ट देतोस? त्यामुळे असं व्हावं का? वाईट घटना घडली, देव मालक. चांगली घटना केली, और देव काय पलकावर बसून देतो, हे हळू पडली, आता ही वैभव प्राप्त झाली. कारण महाराज काय घरी आणून देतो का? आमच्या टोपल्यात पाक करण्यात आणून टाकतो काय ते? आम्ही गोष्ट केलं तेव्हा आम्हाला मिळालं. मिळाल्यावरची त्याची भाषा वेगळी आणि दुःख झाल्यावरची वेगळी. दुःख झालं का त्याचं काढतो की और महाराजाला पडायचं, चांगलं झालं का छातीला हात लावले, मी केलं, तू केलं. तुझ्या हातात काय जगवायची यंत्रणा असली तर जगव माणसं, 1000 वर्ष जगव, तुझा प्रपंच मोठा चालू दे. होईल का असं? नाही. पण त्या देवाला विसरलो आपण. ज्यांनी सगळं दिलं, ज्यांनी सगळं दिलं त्यांना विसरलो, आणि ज्यांनी काही दिलं नाही त्यांचं उदो करायला लागलं. काहीच दिलं नाही, तटकून जास्त घडीभराच्या गोष्टी असते. म्हणून त्या भगवंताला, मुख्य भगवंताला शरण जावं. आता ह्याच्यातले लोक ती पुन्हा कोणाची सेवा करते तर काय कळत नाही, अजिबात नाही. कोण कोणाची सेवा करते? आरतीला चाललाय, कुठं अंधारात चाललाय, भेटले आरतीला चाललाय, बोलला 10-11 आरत्या कोण कोणा वस्त्या घेऊन पाहतात. कोणाची आरती?
राहणार तर ते भ्रमे परिचित नाही नामे तरी ते व्यर्थ. अरे ठाईच करून चित्त राहिलो निमान घरी तुझ्या दिवस मावळा हरिपाठ म्हण आरती कर ध्यान दाखला कर सकाळी तू 4 पोळ्या ग्रंथातले वाच नित्यनियम कर उपासना कर. कुठं फिरायला लागला इचुकाट्याच्या अंदाजचे बेटरेवर पळायला लागला ह्या वस्तू रॉड तुला चालणार त्या वस्तू रॉड तुला चालणार. कोणाची आरती करताय? आपुला तो एक देव करून घ्यावा ते देवी जीवा सुख नको. मुख्य भगवंताची सेवा करायची. मुख्य भगवंत भासूनच राहिला की कुणाला देव म्हणते ती कुणाला देव कोण ठेवले कुणाची सेवा करते ती कुणाला पंक्ती घालते ती याचा कशाला मिळणार काहीच मिळणार व्यर्थ आहे व्यर्थ त्या गोष्टी व्यर्थ. मुख्य भगवंत कोण आहे? ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यांचे पुढे जाऊन परमात्मा परमेश्वर आहे. मुख्य भगवंत एकच आहे जो तुमच्याच एवढ्या माझ्याच आत्मा तुझी देव देव तुझी आत्मा. ते आत्मदर्शन झालं पाहिजे. ते मुख्य भगवंताचा अंश आहे. आत्मा जो आहे ते मुख्य भगवंताचा अंश आहे. शरीर नाही शरीर नाही शरीर अंश नाही. आत्मा आहे ना आत्मा भगवंताचा अंश आहे. तो भगवंत आहे तो तुमच्या जवळ आहे. मग कुठं पळायला लागलास? मुख्य भगवंताची सेवा कर. त्या मुख्य भगवंताचं ज्ञान घे. असं काय काय द्यावं अशा काय काय आरत्या असं काय काय मंदिर त्याचं काय ज्ञान नाही ग्रंथ नाही याड करून पडलो काय करतो त्याची त्याला माहिती. कशाची उपासना करताय काय करताय? रोज एका देवाला रोज एक सेवा काही करत नाही त्याची. ज्या भगवंताने हे दिलं की दिलं शरीर कोणी कोणाची आरती करतोस? अरे छोटे छोटे देव आनंद आहे प्रमाणात आनंद आहे. त्यांची सेवा करून ते पावन झाली किंवा पवित्र झाले. ज्याची त्याला पदवी त्याला नसायची संतान विचार किती जरी सेवा केली एवढं तपश्चर्या केलं म्हणजे काय मी मुख्य देव झालो का? नाही. कितीतरी देव आहेत देवांची गणना आहे. ज्याचे त्याचं स्थान वेगळं असतं म्हणजे कुणाला कुणाला पदवी मिळत नसते. त्याची शक्ती काय त्यांच्या सगळं ज्ञान काय काय ज्ञान आपल्याकडे आहे काय पुण्य आहे आपल्याकडं. जिथं ब्रह्मा विष्णू महेश त्यांच्या भूमिके पडतात. तुम्हाला आम्हाला आयुष्य जसं आहे तसं ब्रह्मा विष्णू महेश यांना सुद्धा आयुष्य तेवढे आयुष्य झालं परत तेच नवीन उत्पत्ती आपल्यासारखेच फक्त आपल्यापेक्षा त्यांना आयुष्य जास्त आहे जास्त आयुष्य आपल्यापेक्षा. ते सुद्धा कोणाची सेवा करतात? मुख्य भगवंताची परमात्मा परमेश्वराची सेवा करतात. जिथं देवाचे देव सगळे देव त्यांची सेवा करतात. आपण कुठे घेऊन जाते कोणाची आरती करतोस? अरे त्या मुख्य भगवंताची सेवा करा. कुणीकडे काय भाषा बोलते कुणीकडे बोलते कुठे चालणे लागेल. एक मेट्रो पळाला त्या माणसाला झुंज एक पुढे पळायला लागले ना आणि कुणीकडे बोलते काय बोलते काय विचार करा. क्षणो खेळी करावा विचार. मंथुनी नवनीता तैसे घेऊन तू सगळं चिंतन कर मनन कर आणि त्या मुख्य परमात्मा परमेश्वराला तू काय कर शरण जा. मुख्य परमात्मा परमेश्वराला शरण जा. तो तुझा उद्धार करेल. इतर देवतांना तो अधिकार नाही. ती देवता एवढी देवायची नुसता निवड ठेवली होती का तिचे त्यांना काय अधिकार नाही. आणि ज्याने आपल्याला हे सगळं प्रदान केलं त्या मुख्य देवाला आपण शरण केला. त्याला तो शरण जात नाही. काहीतरी उद्योग करत बसतो. त्याला पण वाक्य करू नये तू केला व्यापार उतरी भार कामा काय अशी चल नको ते उद्योग आपण केले. त्याला देव म्हणा त्याला देव म्हणा. मुख्य भगवंताची सेवा केली वाचायला सगळं चराचर त्यांची सेवा करते.
आपण सेवा करायला काय म्हणून लय बाकीचे ते देवाशी नादात लागू नका किंवा व्यर्थ वेळ वाया घालवू नका. तुम्ही ज्ञान घ्या, ग्रंथ वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, दासबोध वाचा, नवनाथ ग्रंथ वाचा, अनेक ग्रंथ तुम्ही वाचा. त्यातले सार काय सांगितले ते शोधून बघा, मग तुम्हाला कळेल गुरु काय असतो, गुरु का केला पाहिजे, गुरु कसा असतो, काय फलप्राप्ती मिळते, आपण काय करावं, शिष्याची लक्षणं काय, शिष्य कसा असतो, गुरु कसा असतो, मग देव कसा असतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला विचार करायची काहीच गोष्ट नाही. पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळं सांगितले तुम्हाला. कुठपर्यंत? जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत तुम्हाला सगळं ज्ञान दिलेलं आहे. 618 हरिपाठाची सुरुवात झाली. देवाचे द्वारे उभाक्षण भरे तिने मुक्तीचारी सांगितले. देवाच्या दारात तुम्ही क्षणभर जावा म्हणा. किती वेळ? क्षणभर. रोज नाही देवाच्या दारात. झाला कोणता? नाही ना झाला. मग का झाला नसेल? का झाला नसेल? तर मग सांगितलेल्या गोष्टी काया वाच्यामध्ये शुद्धता झालेली नाही. काया वाच्यामध्ये ती शुद्धता झाल्यानंतर देवाच्या दारात एक क्षणभर तुम्ही आला. पहिल्या क्षणाला उतारा माऊलीच वाक्य किती पहिल्या क्षणाला ती कृपा म्हणतात. ती कृपा तुम्हाला होईल की जेव्हा तुमची सगळी शुद्धता होईल आणि समर्पित भावाने तुम्ही ती सेवा भगवंताला सादर करायचा. एका सेकंदात एका क्षणात तुमचा उद्धार होणार. मग जन्माला दिसतात मग भगवंताचं दर्शन आहे. येणार आहे देव तुमच्या पुढे उभं राहणार आहे. सांग बाबा तुझी सेवा मला मान्य झाली, प्रसन्न झालो, काय पाहिजे ते माग. काही नाही, आम्हाला तुमची सेवा करू एवढंच मागायचं, दुसरं काय मागायचं नाही. कारण बाकीचं न मागता मिळणार आहे तेव्हा मागत बसायचं नाही. गोष्ट आपलं मागण्यावर लय भर असतो. कानावर घालण्याला तर लय भर असतो. महाराजने कानावर घालून कानाच्या आत सगळं पाठवून फिरत करून ठेवलेलं असतं सगळं. आमच्या पूर्ण बुद्धीमध्ये ते सगळं फिरत करून ठेवलेलं असतं. तुमचं काय काय नाही, तुम्हाला कधी द्यायचं आहे, काय द्यायचं आहे, तुम्ही वाट बघत नाही, तुमच्याकडे दम नाही, तुम्ही वाट पाहत नाही. तुम्हाला काय वाटतं असं घेतलं असं द्यावं. भाकर तर तशी तयार होती ना. असं पीठ घेतलं अशी भाकरी हातात होते. असं किती मोठी प्रोसिजर आहे ते. भाकर एक भाकर तुम्हाला मिळायला ते रान नांगरल्यापासून पेरणी केल्यापासून ते भिजवल्यापासून किंवा पाऊस पडल्यापासून ऊन आल्यापासून पुन्हा त्याला पीक येईपर्यंतचा कालावधी आणि आल्यावर सुद्धा काढणी आहे, मळणी आहे, पोत्यात येईपर्यंत ते थांबली. आणि पोत्यात आलं तरी सुद्धा तुम्हाला खाता येत नाही. ते दळून आणायला लागते. दळून आणलं तरी खाणं होत नाही. ते दळून आणलेलं पुन्हा तुम्हाला मळायचं आहे. त्याची भाकरी चपाती काय करायची. ती मळल्यावर सुद्धा होत नाही. भाजायची तव्यात. भाजल्यावर होत नाही खाणं. भाजल्यावर ताटात येणार आहे, वाढणार आहे ताटात. ताटात आल्यावर सुद्धा खाणं होणार नाही. हाताने तो घास घ्यावा लागणार आहे. घेतल्यावर सुद्धा काम भागणार नाही. तोंडात घालणार नाही. तोंडात घातलेलं काम भागणार नाही. दातानं चावावं लागणार आहे, जिभेने गिळावं लागणार आहे, मग पोटात पोचणार आहे. एक घास पोटात पोचण्यासाठी एवढा वर्षभराचा कालावधी किंवा 8-9 महिन्याचा कालावधी गेला. त्याला किती माणसं लागली एका घासासाठी? हिशोब करा ना. आता गेलं हिशोब करायचा. किती गडी, किती बायका, किती रोजगार, काय काय झालं, नागरिकचं किती झालं, पेरणीचं किती झालं. एक घास मग तुमच्या पोटात गेला. त्या दाताला किती चार्ज धरायचं, त्याची राबणूक झाली ना दाताची, जिभीची राबणूक झाली, त्यांच्या राबणुकीचं किती चार्ज घ्यायचं ठरवा.
एका घासाला एवढी किंमत मोजावी लागत असेल, ज्यांनी पूर्ण ध्येय तयार केला भगवंताने, हे ध्येयाची किंमत किती असेल? अनमोल आहे, अनमोल. ज्यानं ध्येय तयार केला तो ध्येय अनमोल आहे, दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ झाला. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह हा दुर्लभ झाला, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे जन्म पुराण आहे, शतवर्षांची घटना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. ही कशासाठी? एवढ्या सगळ्या गोष्टी इतका वेळ घेऊन एक खास तयार झाला. आणि आपण काय वाटते, आशेशी वेळ लागले नाही तो आमचं काय झालं नाही काय लगा एका तासाचा दिवस किती झाले तेवढे दिवस तर थांब की. 5-7 महिन्याचा काळ तर थांब, वर्षभराचा तर काळ थांब, आणि मग बघ खाल्ल्यावर सुद्धा पचते का नापचते ती पुढचा विषय. इतकी मोठी प्रोसिजर आहे एका घासाची. ह्याला एवढं भगवंताने दिलं, अपार दिलं, अपार. धन अपार दिलं, धान्य अपार दिलं, प्रपंच अपार दिला, भरपूर दिलं. तरी सुद्धा ते मनाने म्हणून काय दिलं? अरे दिलेलं त्याची फेड आली कर. तुला जे दिलं ना त्याची फेड आली कर. त्यातून तू मुक्त हो, त्यांच्या कर्जातून मुक्त हो. त्याला ऋण म्हणायचं, ऋण म्हणायचं. पहिलं कर्ज फेडून नाही तर दुसरं मागायला, दुसरं कर्ज देता का काय काढून पहिलं फेड पुन्हा दुसरं नाही. तसं तुम्हाला ह्या जन्मात ध्येय दिलेलं आहे, हे कर्ज त्यांचं जे ऋण आहे त्याने फेडा, आणि पुन्हा पुढचं द्यायचं का ना द्यायचं ठरवतील. आणि पहिलं नाही भेटलं दुसऱ्या जन्माला देत नाही, शरीर देत नाही, म्हणून दुसरं शरीर म्हणतात. कधी पशु पक्षाचं असेल, जनावर असेल, इतर जन्मात केलं जातं. पहिलं फेडलं परत मानवाचा जन्म नाही रे पण तुम्ही वासुदेव वासुदेव. ते पुन्हा मिळेल तशी काय गॅरंटी? पण क्षमोक्षणी करावा विचार करा ना. झिजवा काय झिजवा? वाचा मन सगळं कोणासाठी झिजवा? भगवंतासाठी. ते सुद्धा सांगितलं सत्तरची पायी खर्चावे शरीर. काय करा म्हणजे? शरीर खर्च करा म्हणजे. आम्ही शरीर खर्च करायचा विषय नाही, 1 तासभर सुद्धा खर्च करायला त्याला अनमोल वाटत नाही. तासभर नाही बाप मला सवड कुठली आता असते, मला सवड कुठली. शरीर खर्च कुठला करतोय? वेळ 1 तासाला द्यायला तयार नाही, वेळ खर्च करायला तयार नाही. 1 तासाला कोणावर अन्नदान तयार करायची तयार नाही, तासभर ध्यानधारणा करायची तयार नाही, तासभर ग्रंथ वाचायची तयार नाही. त्याला पारायण मुली करायची, पारायण आम्हाला पारायण सवड नाही. हरिपाठ आम्हाला हरिपाठाला कुठली सोडो, मग हरिपाठाला नाही पुढे येतो घ्या. त्याला हरिपाठ म्हणायला तासा म्हणायची सवड नाही, भजन म्हणायला सवड नाही, कीर्तन ऐकायला सवड नाही. शरीर काय खर्च करणार? थोडा वेळ तुम्ही भगवंतासाठी द्यायला तयार नाही, तर इतर तुम्ही काय केलं? शरीर काय खर्च करू शकता? ध्येय जावा तो राहो, रघुवीरा तुझी भेट हो. ह्याला समर्पण म्हणते. त्याला काय म्हणते? समर्पण म्हणते. एकदा घट झाले की सोडायचं नाही. एकत्र तो नाम दृढ धरे माना, हरीशी करुणा एक तुझी. वेळ बराच टाकून आटकते ते तुमचे पुढचे कार्यक्रम शेवटचे 1-2 मिनिटाचा संदेश लक्षात घ्या. किती सांगितलं गोष्टी थोडे सारासार विचार करा. आता गेलेलं जाऊ दे. आता तर तुम्हाला ज्ञान मिळालं असं समजा. आजच्या दिवसाला मागणी काय मिळालंच नाही असं समजा. आजच्या दिवसाला जर ज्ञान मिळालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही अवगुण काय असतील ते सोडा. स्वतःच हित करून घ्या, स्वतःच. बाकीचे विचार करू नका. आता काय करायचं? आता करतो काय बाबा, बालपण संपून गेलं तुझं, काय झालं नाही सेवा. तरुण पण संपून गेलं, काय सेवा हाती लागली नाही. म्हातार पण संपत आलं,
काय 10-15 वर्ष राहिली असतील किंवा 5-25 वर्ष राहिली असतील, ते मी संपत जाणार आहे. तुला बालपणात घडलं नाही, तरुणपणात घडणार आहे कधी. मग काय कर, आता घडलं नाही घडू दे. ती सुद्धा वाक्य साधू संतांनी सांगून ठेवली. आणि किती सांगायचं तुम्हाला सांगायचं किती, गेले ते जाऊ द्या. काय सांगितलं तरी शेवटचं संदेश सांगितलं, शेवटचं गेले ते जाऊ द्या, राहिले ते सांभाळा. राहिले तर 5 वर्ष असतील, 20 वर्ष असतील, 2 वर्ष असतील, वर्ष असेल, नाही 1 दिवस असेल, नाहीतर 1 तास असेल. परीक्षित राजाचे 7 दिवस राहिले, फक्त 7 दिवस राहिले, तरी त्याचा उद्धार झाला. पण पूर्णत्वानं समर्पण केलं 7 दिवसात, पूर्ण समर्पण अशी सेवा केली. तर तुमची अजून हाय काय तर वर्ष शिल्लक. कोरोनात राहिलेली काय बाकी गोष्ट आहे का? आपण राहिले कोरोनावर. त्याच्यामुळं राहिलेल्या दिवसात तुमची सोडून करून घ्या, तुमची शरीराची शुद्धी करून घ्या, उद्धार करा, स्वतःचा उद्धार करून घ्या. याच जन्मात येऊन याच जन्मात सार्थक झाले पाहिजे. जन्म नाही आले सुखामध्ये म्हणजे याच जन्मात तुमचं सार्थक करून घ्या, जीवनाचं कल्याण करून घ्या, उद्धार करून घ्या. असं ज्ञान मिळवा, अशी बुद्धी करा की जेणेकरून आपण जन्माला आल्याचं सार्थक होईल, समाधान होईल कोणाला, भगवंताला. आणि मग तुम्हाला जशी आवड लागली भगवंताची, भगवंताला आवड लागली पाहिजे. गंगोजी गावामध्ये अमुक अमुक भक्त श्रेष्ठ दर्जाची सेवा करतोय, दोरडा चला आपल्याला गंगोजीला जायचं. चलो बसले, देवाने आले तुमच्या दारात, दर्शन व्हायला लागलेलं, माळ बाबा तुला काय पाहिजे ते हे घडावं तुमच्या जन्मात. हे आपल्याला या जन्मात घडावं, मग तुमचा जन्म सार्थक आहे. आणि ते घडू शकते, पण कधी घडू शकणार आहे, केल्याने होत आहे आणि केल्याची पाहिजे. तुम्ही हे करा, करायचं नाही करा. आमची टायमिंग संपत आलं म्हणून शेवटाला जाताना काही सांगतोय की मनापासून सेवा करा. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज गुरुनाथ समर्थ रत्नाकर महाराज की जय. आता विषादुखी देवी वाद्य दोषार दोषोनी मंजाळे पसार जे कांचे व्यक्ती सांगो त्या सत्कर्मी रत्वाड उता परस्परी करो विद्वांचे दुरितांचे दिले नदाव विश्व समूह सुरे पाव तुझे वांछे तो केला प्राणिया वशिष्ठ मंडळी ईश्वर इष्टांची मांडी आहे मनोरथ मंडळी भेटतो. चला कल्पतरूची आरव चेतना चितामणीचे गाव बोल देवी अर्णव पियुषांची चंद्रविजय आलाचन मार्तंडे तापे ते सर्व आहे सदा सज्जन सोय के निवाना सर्वस्वी पूर्ण हो वितेल पहिलवादी होते अखंडित आणि लब्धो जीवे विशेष लोके तुटा अनुसरिये होवा ए तमने श्रीश्वेश्वराव आओ वेददान प्रसाव एवं ज्ञान देव सुख्यादा एवं ज्ञान देव सुख्यादा एवं ज्ञान देव सुख्यादा. ओम शांति.